The bowler. लेगच्या दिशेला शॉट मध्ये 4 रन. यावेळी मात्र निखिलने अत्यंत सुंदर असा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. सलग 2 चौकारानंतर राहुलला मात्र थांबवलेलं आहे. पुन्हा एकदा निखिल या अपील केलेलं आहे पायचीसाठी, परंतु आणि नॉट आउट लेग बिफोर विकेट साठी अपील केला होता निखिल गरुड, the man from Naigaon, Dadar, but the umpire said no leg before. पण एक धाव पूर्ण. Score is moving to score please. आठ. स्कोर 8. 9 रन. आणि ये आउट. और सुंदर अशी कॅच पकडली आहे. जस्ट the quarter match, first match played between social development cell versus planning. चला पटापट फिल्डिंग लावा, पटापट खेळूया. आणखीन याच्यानंतर 6 मॅचेस आहेत, कृपया लक्ष द्यावे. भारत यांचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल आणि पुन्हा एकदा संकेत राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. चला आणि चाबूक शॉट आणि तो चाललाय सीमा रेषा पार, पण तो चांगला बॉल अडवलेला आहे फिल्डरनी. त्याच पद्धतीने फिल्डरनी बॉल तो जर्सी नंबर 02 चैतन्य नकाशे. अभी नाम सुना है. वेरी गुड चैतन्य.
आणि हा जोरदार लगाया सिक्सर और एमएमआरडीए फिर से चैंपियन। आणि चेंडू जातोय तो सीमा रेषे पार षट दुसरा चेंडू सामना करतोय तो राहुल। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेण्यात यश दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत तिकडे आहेत ते अर्थातच योगेश सुवारे मॅन फ्रॉम घाटकोपर वाया ठाणे अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आणि आपला इथे आपल्या एमएमआरडीचं महिला मंडळ आलेलं आहे। आपण महिला मंडळाला काही प्रश्न करणार आहोत।
महिला मंडळला प्रश्न करणार आहोत. सज्ज राहा. माझे प्रश्नाचा बोंबार्डमेंट चालू होणार आहेत. थोड्या वेळात त्यांना प्रश्न करणार आहोत आणि आमचे प्रश्न करणार अजय पगारे असणार. पुन्हा एकदा विक्रम पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाकडे. दरम्यान निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नमुना. आणि डॉट बॉल स्कोर इज मुव्हिंग टू 31. ओ संकेतनी हा थोडा शांतराम प्रयत्न करत होते. शांतराम चाळके आमच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रयत्न करत होते. त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. एन्जॉय करत आहेत त्यांच्या टीमला. नक्कीच सर, जिंकून दे किंवा हरून दे कोणी, परंतु एन्जॉय करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि तो दाखवत आहे शांतारामजी चाळके आपल्याला. लेफ्ट साइडला शांताराम चाळके आणि राईट साइडला योगेश सुवारे. आणि हा चाबुक शॉट ऑनच्या दिशेला. बॉल चाललाय सीमा रेषा पार और ये चौका. Match, whoever win this match will qualify for the semi-final match. वेग थोडासा वाढवायचा आहे खेळाचा. चला. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सूचना असेल दोन्ही संघांना. लक्ष द्या. येस प्लीज कंटिन्यू. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. कृपया लक्ष द्या. मॅच जर टाइमवर झाल्या नाहीत तर पुढच्या मॅच 1-1 ओव्हरच्या होणार आहेत. मग आम्हाला सांगू नका 4चे 1 ओव्हर कसे झालेले आहेत. आणि जे हारले त्यांना विनर. संकेत, द बॉलर इज संकेत, जर्सी नंबर 11. चौथं षटक इथे मात्र हाताळण्यासाठी आलाय तो संकेत. भूमी शाखेचा एक आक्रमक गोलंदाज आणि फलंदाजीसाठी देखील सामना करतोय तो देखील संकेतच. पाहूया. सुंदर असा टोलावलेला चेंडू जेल होऊ शकतो का पाहूया. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी जोरदार सुंदर कॉटन बॉल के लिए बहुत बढ़िया कैच. सुंदर क्षेत्र
सीमा रेषा पार, चौकार. यष्टीरक्षकाने मात्र कोणतीही चुकी केली नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी संकेत यांची. 44 टू विन, 44 धावा. कृपया कौल घ्यायचा आहे. मी अमित गवळी यांना विनंती करतो की त्यांनी हा टॉस उडवून घ्यायचा आहे. लीगल वर्सेस IT दोन्ही संघांचे कर्णधार कृपया टॉस उडवून घ्यायचा आहे. सचिन पवार. सेकंड क्वार्टर फायनल लीगल सेल वर्सेस IT दोन्ही संघांचे कर्णधार कृपया नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी तो क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि सामने आपल्याकडे अजूनही 5 ते 6 सामने आपल्याला अजून या ठिकाणी खेळायचे आहेत. लीगल सेल आणि IT या दोन संघांचा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. अमितजी आपल्याला विनंती आहे की कृपया नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढील क्वार्टर फायनल सामना असणार आहे तो लीगल सेल वर्सेस IT डिव्हिजन. IT आणि लीगल या दोन संघांचे कर्णधार कृपया नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. अमितजी टॉस करून घ्यायचा आहे. बॅट्समन्स नेम प्लीज. SDC कृपया बॅट्समनचे नावं कळवा. SDC संघाकडून सलामीवीर जे आले आहेत ते स्ट्राईकला आहेत ते भरत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते विक्रम. प्लॅनिंग संघाकडून
सलामीचं षटक घेऊन येत आहेत ते दिग्विजय. सामना ताबडतोब सुरू करायचा आहे. सेकंड क्वार्टर फायनलसाठी आताच नाणेफेकीचा कौल घेण्यात आला आहे आणि IT डिव्हिजनने तो नाणेफेकीचा कौल जिंकलेला असून ते त्यांचा निर्णय थोड्याच वेळात कळवतील. पुन्हा एकदा दिग्विजय यांच्याकडून स्वेर मारा आणि अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 1 या संख्येवर. खातं उघडलं जात आहे SDC संघाचं. 1 बॉल 1 चेंडू 1 धाव. दिग्विजय यांचा पुढील चेंडू पुन्हा वाईड घोषित केला आहे तो पंचांनी. अवांतरच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या संख्येवर. दिग्विजय अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेला दिग्विजय यांच्या माध्यमातून. योगेश यांना काहीसा न समजलेला हा चेंडू पुन्हा एकदा दिग्विजय त्यांच्या बॉलिंग मार्ग सज्ज होताना सामना करतोय तो योगेश. लेग साईडला भिरकावून दिलेला आहे हा चेंडू त्याने आणि केवळ एका धावेवर त्याला समाधान मानावं लागतं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. दिग्विजय यांचा पुढील चेंडू सामना करतील विक्रम. मेट्रो डिव्हिजनचे परंतु आज खेळतायत ते SDC संघाकडून असे ते विक्रम आणि अतिशय सुंदर असा हा दिग्विजय यांचा चेंडू. विक्रम यांना काहीसा न समजलेला सुंदर अशी गोलंदाजी दिग्विजय यांच्याकडून संघासाठी. आता मात्र दिग्विजयांनी काहीसा स्वैर मारा केलेला आहे आणि तो वाईड घोषित केला आहे पंचांनी. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या संख्येवर. दिग्विजय यांचा पुढील चेंडू सामना करतोय तो विक्रम. विक्रम याने ऑफ साईडला तो चेंडू टोलावलेला आहे परंतु
आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने, परंतु 2 धावांवर त्यांना समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर, 6 रन्स. आणि पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या मात्र होते ती 6. सुंदर असं षटक हाताळलंय मात्र या ठिकाणी दिग्विजय यांच्या माध्यमातून. कुठेही मोठे फटके मारायला दिलेले नाहीयेत दिग्विजय यांनी. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो चैतन्य. चेतन संघासाठी दुसरं, तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो चेतन. सामना करतोय योगेश सुवारे. सगळीकडेच वाहतात यांच्या नावाचेच वारे. चेतन यांचा पहिला चेंडू आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न योगेश यांच्याकडून, परंतु तितकाच सुंदर असा यष्टी रक्षकाकडून टिपलेला हा झेल आणि योगेश बाद होत आहेत, झेल बाद होत आहेत आणि तंबूच्या दिशेने परत आहेत ते योगेश. योगेशांची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो निखिल गरुड. सहा धावा आतापर्यंत धाव फलकावरती. निखिल आता मात्र आला एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा नावाजलेला फलंदाज निखिल आता मात्र सामना करतोय तो चेतन यांचा. अकुट टप्प्याचा चेंडू मात्र हाताळला गेलाय तो निखिल यांच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने. एक धाव घेण्याचे यश, दुसऱ्या धाव देखील घेतले, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल मात्र थांबवलं गेलंय. 2 यशस्वी अशा धावा या ठिकाणी निखिल यांच्या खात्यावरती. धावसंख्येत मात्र वाढ होते, धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा चेतन. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत, यावेळी झेल होते का आणि अति
परंतु क्षेत्ररक्षकांच्या या थोड्याशा हलगर्जीपणामुळे त्यांना जीवदान मिळालं आहे आणि आता बघू या जीवदानाचा विक्रम किती फायदा उठवत आहेत संतोषजी. नक्की ज्या ज्या वेळी क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली आहे, झेल सुटलेत, त्यावेळी मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुणावतो अजय. आणि तो नक्कीच. फलंदाज तेव्हा मात्र आपले रंग दाखवायला सुरुवात करतो. इथे मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चैतन्य निर्धाव चेंडू तितकाच सुंदररित्या हाताळलेला चेंडू चेतन यांच्याकडनं अतिशय सुंदर असा चेंडू. धावसंख्या मात्र होते ती 10. 2 षटकाखेरीस धावसंख्या होते ती 10. 34 धावांचं समीकरण या ठिकाणी. 12 चेंडू 34 धावांचं समीकरण या ठिकाणी सोशल डेव्हलपमेंट सेल संघाला. नक्कीच संतोष, हे सध्या तरी थोडंसं अशक्य असं वाटत असलेलं टार्गेट, परंतु जोपर्यंत विक्रम या ठिकाणी मैदानात उभा आहे तोपर्यंत चित्र कोणत्याही दिशेने पालटू शकतं याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो या ठिकाणी. विक्रम यांच्या नावावरती अनेक विक्रम इतिहासात दाखले दिले गेलेले आहेत की विक्रमने अनेक विक्रम स्वतःच्या कर्तृत्वावर केलेले आहेत आणि एका हाती त्याने बऱ्याच सामन्यांमध्ये विजय मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. ताबडतोब सुरुवात करायची वेळ, दौडू नका, वेळ आपल्या हाती फार कमी आहे. बॉलर्स नेम थांबा. वेळेचं भान राखा. राहुल तिसरं षटक मात्र हाताळतोय तो राहुल. पुन्हा एकदा दाभोळकर. विक्रम स्ट्राईकवर आहे. राहुलचा सामना करतोय तो विक्रम. आता मात्र हा निर्धाव चेंडू टाकलाय विक्रम यांना. काहीशी धावांची गती वाढवण्याच्या नादामध्ये विक्रम थोडेसे त्यांचा कंट्रोल सुटताना या ठिकाणी दिसत आहे आणि हा निर्धाव चेंडू दरम्यानच्या काळात झालेला आहे. राहुल यांचा पुढील चेंडू. पुन्हा सामना करतायत ते विक्रम. ज्यावेळी मात्र मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय थेट संकेतकडे. एका धावेवरती समाधान मात्र मानले. कुठेतरी मोठा फटका मारायचा होता विक्रम यांना, परंतु क्षेत्ररक्षणात देखील तिकडे संकेत असल्यामुळे कुठलीही चूक होणं शक्य नाही. इतका सुंदर क्षेत्ररक्षक, संकेत म्हणून नावाजलेला असा क्षेत्ररक्षक. अर्थात एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 11 धावा. पुन्हा एकदा राहुल सामना करतो चैतन्य. अकुट टप्प्याचा चेंडू हवेत. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी गोलंदाजी करतात राहुल. कुठेतरी फलंदाजाला मोठे फटके मारायला देत नाहीयेत. आता मात्र पुन्हा एकदा विक्रम स्ट्राईकवर. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टोला आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. सागर मात्र तिकडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र दिले. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 13. संघाला विक्रम यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. तेही त्याप्रमाणे प्रयत्न करताना, परंतु प्रत्येक चेंडू हा जातोय तो क्षेत्ररक्षकाकडेच. पुन्हा एकदा सामना करतोय चेतन. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा झेल मिड विकेटला. अर्थातच संकेत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चुका मात्र होत नसतात, कारण संकेत हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नावाजलेला आहे. आणि इथे मात्र चैतन्य जातोय तंबूच्या आसऱ्याला परत. 13 या धावसंख्येवरती 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईकला एंडला विक्रम मात्र अजूनही तिथेच डटून आहे. मैदानात दाखल होतोय संकेत विक्रमची साथ देण्यासाठी आणि संघाला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. परंतु पाहूयात आता हा सामना कोणत्या दिशेने झुकतोय ते. 7 चेंडू 31 धावांचं समीकरण. गोलंदाजीची अतिशय उत्कृष्ट अशी धुरा सांभाळलेला संकेत यावेळी मात्र फलंदाजीमध्ये काय कमाल करतोय हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा राहुल सामना करतोय तो संकेत आणि हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते राहुल यांना. अतिशय सुंदर असं षटक यावेळी मात्र हाताळलं गेलंय ते राहुल यांच्याकडनं. 6 चेंडूंमध्ये 31 धावांचं समीकरण या ठिकाणी.
कुठेतरी रिंकू सिंगची या ठिकाणी भूमिका बजावावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईक वरती आहेत विक्रम. SDC संघासाठी एक आशेचा किरण आणि तो अद्यापही उभा आहे स्ट्राईकवर विक्रम. नक्कीच मागील वर्षीचा जर सामना अजय तुला आठवत असेल तर रिंकू सिंग यांनी मात्र 6 चेंडूंमध्ये 31 धावा ठोठावलेल्या आहेत आणि आपल्या संघाला विजयश्री संपादन करून दिलेली आहे. त्याचमुळे असं वाटतंय कुठेतरी की नक्कीच हा सामना ही विक्रम त्यांच्या संघासाठी जिंकू शकतात, जिंकून देऊ शकतात संघाला हा सामना. त्या दृष्टीने ते नक्कीच प्रयत्न करतील. परंतु त्यांच्या समोर तितका तोला मोलाचा गोलंदाज संकेत 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 कोणते संकेत देतो हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. 6 चेंडू 31 धावा विक्रम विरुद्ध संकेत. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू मात्र हवेत मिड विकेटच्या दिशेने उंची गाठलेली आहे, अंतर देखील गाठलेलं आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. ते 25 धावा विक्रम विरुद्ध संकेत. षटकार षटकार आणि षटकार. संकेत जरी गोलंदाजी करत असला तरी संकेत दिले ते विक्रम यांनी. त्यांनी त्यांची मनीषा दाखवून दिलेली आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके ते नक्कीच करतील. संतोष, इतिहास घडतोय की नाही पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 5 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 25 धावा. कंपल्सरी चेस. 4 चेंडूंमध्ये 25 धावा कराव्या लागणार आहेत जर या सामन्यामध्ये पुढील आव्हान जर विक्रमला ठेवायचं असेल तर नक्कीच. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र पुन्हा एकदा षट. दिली आहे. 3 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. एखादा वाईड जर आला तरच मात्र संघ विक्रमचा हा विक्रम होऊ शकतो. दरम्यान 3 चेंडूंमध्ये 19 धावांचं लक्ष्य, 3 चेंडू 19 धावांचं समीकरण या ठिकाणी पुन्हा एकदा विक्रम विरुद्ध संकेत. अतिशय शांत, डेडिकेटेड, तितकाच विस्फोटक असा हा फलंदाज विक्रम सामना करतो संकेतच्या पुढील चेंडूचा. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र डबल सिक्सर म्हणता येईल. का मला कर्णधार बनवलंय, का मला टीमचा आयकॉन प्लेयर म्हणतात, का मला संघाने ही जबाबदारी दिली आहे, दाखवून देतोय तो फक्त आणि फक्त विक्रम. 2 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विक्रम यांच्यासाठी. तिथे मात्र दुसऱ्या बाजूने संकेत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी दाखवत आहेत, परंतु सामना मात्र अतिशय सुंदर सुरू आहे. गोल संतोष. क्षेत्ररक्षक कंपल्सरी चेस. 2 चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. इकडे गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो संकेत आणि संकेतचा सामना करतो विक्रम. विक्रम ज्याच्या नावावर आहे तो विक्रम आणि विक्रमच्या बॅट मधून पुन्हा एकदा लेग साइडला जोरदार फटका आणि हा यावेळी मात्र 1 चेंडू 13 धावा. सामना आता कुठेतरी
संतोष शेवटचा Planning. हा चेंडू आणि हा चेंडूवरती सगळं काही ठरणार आहे आणि संकेत त्याचा हा पुढील चेंडू सामना करतायत ते विक्रम आणि पुन्हा एकदा एक उत्तुंग असा षटकार